इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी ही घटना उघडकीस आली आहे। 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर अत्याचार केला आणि नंतर तिचे डोकं ठेचून दगडाने हत्या केली आहे। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी सगळीकडे होती। संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक या घटनेच्या विरोधात संतप्त आहेत। आरोपीची पाशवी वृत्ती पाहता शिक्षेसाठी आलेल्या लोकांमध्ये सोडून देण्याची मागणी होते। याच घटनेवरून आठवण होते नागपूरमध्ये घडलेल्या अशा आक्रोशाची ज्याने संपूर्ण देशाला सुन्न करून सोडलं होतं। 13 ऑगस्ट 2004 रोजी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात एक अत्यंत खडतर आणि संवेदनशील घटना घडली। अंदाजे 200 महिला ज्या अनेक वर्षांपासून अकू यादव नावाच्या गुंडाच्या जाचाला कंटाळल्या होत्या त्यांनी त्यांच्यावर कोर्टातच हल्ला करून हत्या केली होती। अकू यादव हा नागपूरमधील कस्तुरबा नगर झोपडपट्टीमध्ये राहत होता। त्याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार, हत्या, ब्लॅकमेलिंग, धमक्या यासारख्या गुन्ह्यांचा आरोप होता। याच्यावर वर्षानुवर्ष गुन्हे दाखल झाले होते पण त्याला अनेक वेळा जामीन मिळत होता। पोलीस माझं काहीच बिघडवू शकत नाहीत असे म्हणून तो महिलांना धमकवायचा, त्यांच्यावर अत्याचारही करायचा। ही घटना केवळ एक क्रूर प्रतिशोध नव्हे तर समाजातील महिलांची कायमची असुरक्षा आणि न्याय मिळाल्याचा एक मोठा आवाज होती। परंतु हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की कायदा आपल्या हातात घेणं योग्य पद्धत नाही, कारण यामुळे कायदेशीर ठरविता, जबाबदारी आणि पायाभूत संविधानात्मक मूल्ये धोक्यात येतात।